आपल्याला भीतीवर विजय मिळवलाच पाहिजे. आपण जर मृत्यूवर किंवा त्याच्या भीतीवर विजय मिळवला नाही तर मृत्यूने आपल्यावर आधीच विजय मिळवलेला असतो. हे एक सत्य आहे, ते लक्षात ठेवण्यासारखं आहे असं मदरनी इथे सांगितलेलं आहे. आता ही भीती जी आहे ती आपल्याला आपल्यामध्ये जी भीतीची भावना निर्माण होते ती नेमकी कुठे निर्माण होते? तर श्री अरविंदांनी त्याची माहिती सांगताना असं सांगितलेलं आहे बघा. 2 गोष्टी सांगितल्या. एक तर मृत्यूची भीती आणि मृत्यूशी संबंधित ज्या ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्याची मनुष्याला भीती वाटत असते. मृत्यूची भीती तर समजण्यासारखं आहे. मृत्यूशी संबंधित जे जे काही आहे त्याची म्हणजेच आता इथे लक्षात येईल की मृत्यूनंतरच्या जीवनामध्ये जीवन जगणारी जी व्यक्ती आहे ती एकेकाळी आपली नातेवाईक होती, आपल्या परिचयाची होती, पण तीच आता जर तुमच्या समोर उपस्थित झाली तर तिच्या सूक्ष्म रूपामध्ये, तर मग त्याची भीती वाटायला लागते. म्हणजे मृत्यू आणि मृत्यूशी संबंधित असणाऱ्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्याची माणसाला भीती वाटते. आणि ही भीती कुठे वाटते तर ती फिजिकल कॉन्शियसनेसमध्ये, म्हणजे आपली जी शारीर चेतना आहे त्याच्यामध्ये शरीराशी संबंधित आपलं सगळं जे जीवन असतं, जी व्यक्ती शरीर म्हणजेच मी असं समजत असते त्या भागाला ती भीती वाटते. आणि दुसरी म्हणजे गोष्ट फक्त शारीरिक चेतनेमध्ये नाही तर ती आपल्या अवचेतनेमध्ये म्हणजे सबकॉन्शियस पार्टमध्ये पण ती भीती दडलेली असते. आणि आपण मागे स्वतःला ओळखा या भागामध्ये पाहिलं होतं त्यानुसार की अवचेतन हा काही फक्त आपलाच भाग नसतो, तर त्याला संपूर्ण सामूहिक जीवनाचा आधार असतो. म्हणजे सगळ्या समूहाला मिळून आजपर्यंत लाखो वर्ष मृत्यूचा अनुभव घेऊन जी काही त्याची त्याविषयीची समज, गैरसमज, अपसमज निर्माण झालेले आहेत, त्याच्याविषयी ज्या धारणा तयार झालेल्या आहेत, त्याच्यातनं निर्माण झालेली जी भीती आहे ती भीती अवचेतनामध्ये कुठेतरी खोलवर दडलेली असते. आणि म्हणून ती भीती काढून टाकणं ही इतकी साधी सोपी गोष्ट का ठरत नाही, त्याचं मुख्य कारण हेच आहे असं आपल्या लक्षात येईल.